नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर। मी संदीप कनोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे फळबाग लागवड असेल, संत्रा, मोसंबी किंवा आंबा या इतरस्त काही बी फळबाग लागवड असेल तर त्यांना फळबाग पुनर्जीवन म्हणून ही एक योजना आहे। यामध्ये तुम्हाला तुमचे जर झाड हे खूप जास्त वर्षाचे असेल म्हणजे 7 वर्षाच्या वरील असेल तर अशा फळबाग लागवड करता तुम्हाला त्यासाठी फळ पीक करिता तुम्हाला सळतोडणी, छाटणी, कीटकनाशके किंवा पेंटिंग करण्याकरता यासाठी सरकारकडून 10,000 रुपये दिले जाते। त्यालाच पुनर्जीवन असे म्हणतात। तर हे पुनर्जीवन तुम्हाला लक्षात द्या। तुमचे जर संत्र्याचे झाडं असतील तर यासाठी 7 वर्ष ही मर्यादा आहे। 7 वर्षाच्या वरील तुमचे झाड असायला पाहिजे। त्यामध्ये तुम्हाला सर्वात मोठे काम म्हणजे तुम्हाला छाटणी ही करावी लागते। त्यानंतर तुम्हाला त्यावर फवारणी किंवा पेंटिंग आणि छाटणी ही सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे, ही तुम्हाला करावी लागते। जर तुम्ही हेच काम जर करत असाल तर तुम्हाला सरकारकडून 10,000 रुपये मिळत असते एकरी। तर यामध्ये अर्ज कसा करायचा, त्यानंतर यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओ पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच CSC, महासेवा आणि शेतकऱ्या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे। व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर या योजनेचा लाभ घेण्याकरता तुम्हाला महाडीबीटी फार्मर गुगलमध्ये सर्च करायचं आहे। त्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट मिळेल, यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। जर तुम्ही यामध्ये नवीन अर्जदार असाल तर तुम्हाला इथे आधी नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करावं लागेल आणि तुमची प्रोफाईल आहे ही 100% कंप्लीट करावी लागेल। तर मी आधीच नोंदणी केलेली आहे, त्यामुळे मी इथे डायरेक्टली लॉग इन करून घेत आहे। लॉग इन किंवा नोंदणी कशी करायची याचा व्हिडिओ मी आधीच बनवला आहे, तो वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे। त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमची नोंदणी करायची। त्यानंतर ह्या कॅपचा व्यवस्थितरित्या भरून लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। इथे तुम्ही बघू शकता हे 100% प्रोफाईल झाली आहे। 100% प्रोफाईल कशी करायची याचा व्हिडिओ मी आधीच बनवला आहे। तर तुम्हाला जर तुमची 100% प्रोफाईल कंप्लीट केली असेल तर तुम्हाला इथे अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे। अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तिथे तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे फलोत्पादन यावर क्लिक करायचं। लक्षात द्या, इकडे तुम्ही याच्यामध्ये भरपूर साऱ्या योजना आहे, याच्या आपण भरपूर सारे व्हिडिओ बनवले आहे। जर तुम्हाला काही यामध्ये आणखी कोण्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आपली महाडीबीटी फार्मर पेज लिस्ट आहे त्यावर क्लिक करून तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर फळबाग पुनर्जीवन करता तुम्हाला इथे फलोत्पादन ही बाब निवडायची आहे। बाबी निवडावर क्लिक करायचं आहे। फलोत्पादन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला प्रकल्प आधारित घटक हा ऑप्शन न निवडता यामध्ये जर तुम्हाला प्रकल्प आधारित घटकमध्ये कोणती योजना पाहायला मिळेल, जर तुम्हाला यामध्ये लागवड करायची असेल वगैरे तर तुम्हाला ही योजना पाहायला मिळेल। तर तुम्हाला इतर घटक हा निवडायचा आहे। लक्षात द्या, इतर घटक निवडल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता फळबाग पुनर्जीवन, फळबागाला आकार देणे ही योजना निवडायची आहे। लक्षात द्या, जुनी फळबाग पुनर्जीवन। त्यानंतर इथून माझ्याकडे जे पण पीक असेल ते पीक इथे निवडायचं आहे। संत्रा असेल, आंबा असेल, मोसंबी असेल तर जर तुमच्याकडे संत्रा असेल तर लिंबू वर्गीय हा ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे जे पण क्षेत्र असेल इथे तुम्हाला जे पण हेक्टर आहे ते हेक्टर टाकायचं आहे। 0 हेक्टर असेल तर 0। त्यानंतर तुमचं जे पण आर असेल ते आर इथे टाकायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमची जे पण क्षेत्र तुम्ही लागवड केली आहे ते क्षेत्र टाकायचं आहे। क्षेत्र टाकल्यानंतर तुमचा अर्ज हा होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला जर आणखी काही योजना करायची असेल तर यस किंवा नो करू शकता। नो केल्यानंतर तुमचा अर्ज झालेला नाही, लक्षात द्या। त्यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर पहा या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही याआधी जे पण अर्ज केले असेल ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल। ते माझ्याकडे एकच अर्ज असल्यामुळे इथे 1 दिलेला आहे। त्यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करावं लागेल। पेमेंट केल्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कशाने सुद्धा पेमेंट करू शकता। तुम्ही इथे पेमेंट करून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पेमेंट करायचं। जर तुम्हाला QR कोडनी करायचं असेल तर QR कोडनी UPIनी करणार आहे। जर तुमच्याकडे QR कोडनी जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर मी अशा प्रकारे तुम्हाला इथे QR कोड पाहायला मिळेल। तुमचा जो पण फोनपे, गुगल पे किंवा जे पण असेल त्यांनी तुम्हाला इथे 23 रुपये 60 पैशाचं हे पेमेंट करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पेमेंट करून घेणार आहे। लक्षात द्या, वर्षातून तुम्हाला फक्त एकदा हे पेमेंट करायचं आहे। त्यानंतर तुम्ही भरपूर साऱ्या योजनेचा लाभ पेमेंट न करता घेऊ शकता। तर ही माझी पहिली योजना असल्याकारणाने मी इथे एकदा पेमेंट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बॅक वगैरे घ्यायचं नाही, थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे। तर अशा प्रकारे तुमची योजना ही अशा प्रकारे तुम्हाला ही पेमेंट स्लिप
कस्टमरसाठी प्रिंट करून घ्यायचे आहेत. मी ते ही प्रिंट कस्टमरला प्रिंट करून घेत आहे. ही प्रिंट झाल्यानंतर तुमचा अर्ज झालेला नाही आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक प्रिंट द्यायची आहे कस्टमरला. तर ही तुम्हाला तुमची प्रिंट जर तुमच्याकडे प्रिंटर नसेल तर तुम्ही सेव्हसुद्धा करू शकता. मी जी इथे ही प्रिंट कस्टमरला देणार आहे. त्यानंतर पुन्हा एक प्रिंट तुम्हाला द्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक करायचं. लक्षात द्या, मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक करायचं. त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज तुम्हाला इथे पाहायला मिळेल. छाननी अंतर्गत अर्ज यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे पण तुमची छाननी अंतर्गत असेल म्हणजेच प्रोसेसमध्ये असेल ते अर्ज तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर पोच पावती पहा यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला यावर क्लिक केल्यानंतर ही पोच पावती, त्यानंतर याच्यात कंट्रोल P दाबून ही प्रिंटसुद्धा कस्टमरला द्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रिंट द्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच तुमचा मेसेज येईल की तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा म्हणून. त्यामध्ये तुम्हाला तुमचा 7/12, त्यानंतर आधार कार्ड आणि बँक पासबुक आणि सामायिक 7/12 असेल तर संमतीपत्र, हे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला हे अपलोड करावं लागेल. अपलोड केल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती येईल. पूर्वसंमती आल्यानंतर तुमचे काम लावायचे. लक्षात द्या, तुमची पूर्वसंमती आल्याशिवाय तुम्हाला त्यामध्ये पेंटिंग वगैरे काही करायचं नाही. ती लोक तुम्हाला पाहायला येतील. त्यानंतर पाहिल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती मिळतील. पूर्वसंमती मिळाल्यानंतरच तुम्हाला काम लावायचं आहे. काम लावल्यानंतर तुम्हाला त्यांचे बिलं अपलोड करावं लागते. बिलं अपलोड केल्यानंतर ही सर्व प्रोसेस आपण आधीच बघितलेली आहे. बिलं कसे अपलोड करायचे, कागदपत्र कसे अपलोड करायचे, याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जातील. तर अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे. तर चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.